नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वरात पावसाची दमदार बॅटिंग, वेण्णामाई ओसंडून वाहिली। महाराष्ट्राचे नंदनवन आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर पूर्णपणे चिंब झाला असून महाबळेश्वरची जीवनवाहिनी मानली जाणारी वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागली आहे। तलावाच्या सांडव्यांवरून पाण्याचे कारंजे पाहणे पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे। पावसाने ओलांडला 47 इंचांचा टप्पा। महाबळेश्वरमध्ये यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग करत 47 इंचांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे। अधिकृत नोंदीनुसार आतापर्यंत येथे 44.417 इंच म्हणजेच 1204.40 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सततच्या या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून निसर्गाने जणू हिरवी शाल पांघरली आहे असे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे। पर्यटकांची मोठी गर्दी, धुवाधार पाऊस, फेसाळते धबधबे आणि दाट धुक्यांची चादर यामुळे महाबळेश्वरचे सौंदर्य अधिकच खुलले आहे। या निसर्गरम्य रूपाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वर आणि पाचगणीत मोठी गर्दी केली आहे। दाट धुक्यात आणि थंडगार वाऱ्यात पावसाच्या सरींचा आनंद घेत पर्यटक वेण्णा लेक परिसरात फिरताना दिसत आहेत। या गुलाबी थंडीत गरमागरम भाजलेला मका आणि मका पॅटीसचा आस्वाद घेणे तसेच घोड्यावर बसून फेरफटका मारणे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। धुक्याचे लपंडाव आणि पावसाचा हा निसर्ग पर्यटकांना अक्षरशः भुरळच घालत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।